अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे ससारानगर या भागामध्ये 2 नोव्हेंबर रोजी 2 गटामध्ये दिवाळी पाडव्या दिवशी फटाके वाजण्यावरून भांडणं झाली आणि त्याचा प्रकार दगडफेकीमध्ये झाला आणि याच्यामध्ये दुर्दैवी एका व्यक्तीचा मृत्यू झाला। याच्यानंतर तर या व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी सध्या श्रीगोंदाच्या तहसील कार्यालयासमोर हे उपोषण करते या ठिकाणी बसलेले आहेत। नक्की काय झालं हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात। काय प्रकार होता आणि काय झालं त्या दिवशी? 2 नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या दिवशी तिथं आपले मातृ समाजातील मुलं फटाके वाजवले त्याच्याच पलीकडलं एक आपल्या मोहम्मद पटेल वस्ती म्हणून त्या पटेल वस्तीवरच्या मुलं येल जरा घालून गाडीवर रात्रीच्या वेळी त्या प्रकरणात अशी परिस्थिती झाली की तिथे पोरं फटाकडे वाजवत होते। ते मुलं म्हणले अरे आम्ही फटाकडे वाजवतो, या फटाक्याचं नाही का एखाद्याला धक्काबुक्की लागेल, लहान बाळ खेळत तर ते त्याच्या जर मनात राग धरून त्यांनी काय केलं, पुढे जाऊन दगडफेकीचं नाही का दंगलीचं रूपांतर असं झालं। दगडफेकी इतक्या पोरं मुलांना लागलं, 15-16 मुलांना लागलं, लोकांचे डोके फुटले, तर लहान मुलांना अल्पवयीन मुलांना सुद्धा लागलं त्या जागेवर। त्याच्या लागल्याच्या नंतर सगळे जर ते पोलीस स्टेशनला हे प्रकार घेऊन आले त्यात एक जण गंभीर जखमी झाला होता रामकृष्ण। तर ते तात्काळ पोलिसांनी त्याला एमएससी रिपोर्ट देऊन सरकारी हॉस्पिटलला पाठवलं। तर ते सरकारी हॉस्पिटलमध्ये सुविधा नसल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आलं। तिथून ते पॅसिफिक हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करण्यात आलं। सिरियस असलं तिथं सिव्हिल हॉस्पिटल न्यूरोसर्जन नसलं। त्या 17 नोव्हेंबरला ती मयत झाली। मयताच्या मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मयताच्या कुटुंबाला दबाव टाकून त्यांनी काय केलं, ॲफिडेव्हिट जे आरोपी आहेत त्यांनी दबाव टाकून ते आम्हीच दाखवून घेतलं का मग दबाव टाकून घेतलं हे आम्हाला सांगता नाही। पण त्या स्टॅम्पमध्ये असं उल्लेख आहे की सदरील घटनेचं 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ज्यावेळेस घेतलं त्यामध्ये असं उल्लेख आहे की माहीत आमचा थोडासा किरकोळ 2 नंबर पॅरेग्राफमध्ये वाद झाला असं त्यांनी दाखवलं। आणि त्याच पॅरेग्राफमध्ये शेवटच्या वेळेला असं लिहिलं की आमचा कुठल्याही प्रकारचा वाद नाही। म्हणजे वाद हा पोलिसांच्या एमएससी रिपोर्टमध्ये सुद्धा आहे आणि ह्याच्यात सुद्धा आहे। त्याच्यानंतर अशी परिस्थिती झाली त्या घटनेतील आरोपींनी असं त्याचा उल्लेख केला की मॅक्स त्या 100 रुपयाच्या स्टॅम्पमध्ये असा उल्लेख आहे की आमचा माणूस मयत मॅक्स केअर हॉस्पिटलची कुठली एमएससी रिपोर्ट सुद्धा नाही, साधा कागद सुद्धा नाही। खरं तर पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करण्यात आलं होतं। मॅक्स केअरमध्ये कुठल्याही प्रकारची एकही कागद त्यांचं शिल्लक नाही। ओरिजिनल हा फोनच आहे। या दगडफेकीत त्यांना मयतच झालेली आहे। आम्हाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे ना, आपल्या इकडच्या मुलांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे। पीडित कुटुंबाला ज्या मुलांना मारहाण झाली त्यांना सामाजिक न्याय विभागामध्ये कुठली तरी तात्काळ मदत, त्या मुलांना साक्षीदारांना पोलीस प्रोटेक्शन मिळावं ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी ही माझी आणि आमच्या सर्व पीडित कुटुंबाची मागणी आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणारे विशेष सरकारी वकील या गोष्टीसाठी न्यायावा कळकळून मिळण्यात। खरं तर हे सर्व प्रकार नोव्हेंबर रोजी झाला, त्यानंतर आता तुम्ही तेवढा विलंब काय आहे? नाही त्याचं कारण असं आहे की अन्याय झालेला नंतर जर दबावात होती मुलं सगळेजण। ज्यावेळेस संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सामाजिक सलोख्याचा विषय घेण्यात आला की बसवंत शहरीचा ऐतिहासिक गाव आहे, इथं संत शेख मोहम्मद महाराजांचा ऐतिहासिक वारसा आहे। 100% सामाजिक सलोखा राखण्याचं काम आम्ही 100% करतो। पण ज्यावेळेस मुलं माझ्याकडे आले, भाऊ आपलं अन्याय होतं आणि याच्यावर तुम्ही वाचा पडले, त्यावेळेस याला दाबून घेतो आमचं मी थोडंसं काहीतरी प्रत्येक आलं। मी त्यावेळेस म्हणलं बाबा नेमकं कसं करावं लागेल, तर ते म्हणले भाऊ यांनीच वाईट आहे का सगळ्या। तर त्याच समाजाची आणि गावाची दिशाभूल अशी करण्यात आली की मग मुलं कुठंतरी पोलीस यायचं चुकीचं काहीतरी लिहिलं, चुकीचं पोलिसांनी दाखल करून इथं सामाजिक तेढ निर्माण करायची किंवा इथं हिंदुत्व संघटना येणार आणि गावात सामाजिक सलोखा बिघडवणार असं त्यांचं म्हणणं आलं। पण ज्यावेळेस आम्ही गावाला 500 किलोमीटर माणूस येतो त्याला सामाजिक कळकळ आहे, धर्माची कळकळ आहे, त्यामुळे आलं त्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रशासनाच्या लक्षात आलं त्यामुळे आम्ही सगळे आणि त्यांनी असंच पुढं काम करत राहावं आमची सगळ्यांची इच्छा आहे। जिथं जिथं धर्माला अडचण तिथं कुठेतरी सामाजिक त्यांना वाटत कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांचं मनापासून स्वागत।
खरं तर जो प्रकार श्रीगोंदा येथे ससाणे नगरमध्ये होता त्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष जे सहभागी होते ज्यांनी जे अनुभवलं आहे ते पीडित आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. नक्की काय झालं त्या दिवशी, काय प्रकार होता? 2 नोव्हेंबर दिवाळीच्या पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जी घटना आहे त्या घटनेचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो. त्या दिवशी दिवाळीचा सण होता, त्याच्यामुळे मुले तिथे फटाके वाजवत होते चौकामध्ये. तिथे फटाके वाजवत असताना ते पलीकडले जे पटेल वस्ती आहे तिकडले जे मुली आहेत मुली संघटनेचे, तर तिथनं ते गाडीवरती जार करत होते व तिथं कुठेतरी एक सगळे फटाकडे वाजत होते. त्याच्यामुळे त्यांना सांगण्यात आलं की गाड्या इथून दमने चालू आहे. ह्या प्रमाणात त्यांची बाचाबाची झाली, त्यांनी शिवीगाळ केली मुलांना व त्यांचं कुठेतरी तिथं बाचाबाची झाली. त्याच्यानंतर मग त्यांनी ठरवून घरी जाऊन तुमच्याकडे बघून घेतो असं म्हणत घरी जाऊन त्यांनी सगळ्या त्यांच्या मुलांना माणसांना जमा करून त्यांनी कुठेतरी एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जे माणसं होते तिथं आजूबाजूला राहणारे, तर त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट ते विटा दगड असे रानच आहे म्हणजे त्यांचं तिथं नाही का एक आपले बेडशीट टाकले आपण एवढे रस्ता आहे मध्ये. त्याच्यानंतर त्या रस्त्याच्या पलीकडे ते राहतात, तर त्यांच्यातील डायरेक्ट त्यांनी दगडफेक चालू केली याच्यावर मुलांना. तर ह्याच्यामध्ये भरपूर मुलांना लागलेले यातले पीडित आहेत आपल्यासोबत बसून बऱ्यापैकी. तर 3 ते 4 जणांचे डोके फुटले. काही महिला इथं महिलांना लागलेले, एक लहान अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या बी डोक्याला लागले, त्याचं बी डोकं फुटलेलं आहे. कुठेतरी ही घटना चुकीच्या पद्धतीने घडलेली, घटनेची पुनरावृत्ती कुठं होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी. पोलीस प्रशासन त्यांचं काम चालू आहे, त्यांनी बऱ्यापैकी आरोपी अटक केलेले ते. उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी. व जी घटना घडलेली त्या घटनेमध्ये रामदास शंकर ससाणे हे व्यक्ती मयत झालेले आहेत, तर त्यांच्या कुटुंबातली करता धरता व्यक्ती गेलेला आहे. तर त्यांच्या कुटुंबातील जे मुलगा आहे त्यांचा किंवा कुणी त्यांच्या घरातले एक जे व्यक्ती आहे तर त्याला कुठेतरी शासकीय नोकरी मिळावी, सामाजिक न्याय विभागाकडनं जी आपल्याला मदत मिळते तर त्यांना ती मदत मिळावी. उर्वरित जी पीडित लोक आहेत ज्यांना मारहाण झालेली, ज्यांना लागलेली या घटनेमध्ये, त्यांना सामाजिक न्याय विभागाकडनं मदत मिळावी. सदरची जी केस आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी याच्या मागण्या आहेत आमच्या. ज्यावेळेस समजा हा सर्व प्रकार झाला त्याच वेळेस तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये काही बाबतीतलं काही तक्रार नोंदणी केलेली होती का किंवा निवेदन काही दिलं होतं? आता घडलेली जी घटना आहे तर त्या दिवशी ह्या गोष्टीला स्वतः पोलीस फिर्यादी झालेली आहे. त्या दिवशी पूर्ण एकदम दबावाचं वातावरण होतं, एक हिंसक वळण लागू नये कुठेतरी अशा सगळ्यांची इच्छा होती. त्याच्यामुळे हे प्रकरण असं जास्त प्रमाणात असं दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर ते जे व्यक्ती आहेत ते पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. 2 नोव्हेंबर रोजी घटना घडली. त्याच्यानंतर इथनं त्यांना सरकारी दवाखान्यातून त्यांना नगरला हलवण्यात आलं. 108च्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना तिथे नेण्यात आलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तर तिथं सर्जन नसल्यामुळं त्यांना खाजगी रुग्णालयात तिथं नेण्यात आलं, कारण तिथं अशा सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. त्याच्यामुळं खरं तर एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर ससाणे नगरमधील हे सर्व पीडित या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. आम्हाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक सलोखा राखण्याची पहिल्यापासूनच आमची भूमिका आहे. मात्र जो सध्याचा प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये जो काही आमच्यावरती अन्याय झाला याच्यामधून आम्हाला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे, ही प्रतिक्रिया या ठिकाणी याच्याकडून पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, युनियन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.